खूप दिवसांनी माझ्या मुली पाठीमागे लागल्या होत्या, बाबा दृश्यम सिनेमा चांगला आहे, मस्तपैकी सिनेमाला जाऊयात. म्हटलं चला जाऊयात. त्यातनंही मल्टिप्लेक्सचं तिकीट होतं 280 रुपये. निलायमचं बघितलं, फक्त 80 रुपये होतं. निलायम पुण्यातलं उत्तम थिएटर, कॉलेजच्या आठवणी त्याच्यात गुंतलेल्या. म्हटलं चालेल चालेल आपण निलायमला जाऊयात. आमची फॅमिली आम्ही छानपैकी निलायमला दृश्यम सिनेमा बघायला गेलो. सिनेमा बघायला खचाखच गर्दी होती, शो हाऊसफुल होता. बाल्कनीमध्ये तर बहुतांशी लोक हे फॅमिली मेंबर्सच होते. लोक अक्षरशः कुटुंबाबरोबर रविवारचा संध्याकाळच्या सिनेमाचा आनंद लुटायला आलेले होते. सिनेमाही चांगला आहे, खरंच सिनेमा चांगला आहे. एकदम साधी कहाणी उत्तम पद्धतीने निशिकांत कामतनी मांडलेली आहे. परंतु हा सिनेमा बघत असताना मला काही वेळेला थोडासा राग आला, काही वेळेला थोडंसं फ्रस्ट्रेशन सुद्धा आलं. कशाने आलं हे फ्रस्ट्रेशन? आम्ही ज्या रांगेत बसलो होतो त्या मागच्या रांगेमध्ये एक मुलगी होती, खूप अनावश्यक मॉडर्न आणि अस्वस्थ होती आणि ती सतत तिचा पाय हलवत होती. बऱ्याच जणांना पाय हलवायची सवय आहे, मला माहिती आहे. परंतु सिनेमाच्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्ही पाय जर का हलवायला लागला, जेव्हा तो पाय माझ्या खुर्चीला लागलेला आहे तेव्हा मला सिनेमा बघताना असं 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 म्हणजे तिचा पाय थांबला की आम्ही स्थिर, परत तिने पाय हलवणं चालू केलं की आम्हाला दृश्यम असा 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 बघायला लागलेला होता. मधनंच मी तिला सांगितलं की अहो ताई तुम्ही पाय हलवताय त्यामुळे आम्ही हादरतोय. ओके ओके असं म्हणायची, 2 मिनटं शांत बसायची, परत थोड्या वेळाने पाय हलायला लागला की आम्हाला दृश्यम असा 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 बघायला लागायचा. ही एक गोष्ट सोडा. नंतर लोकांना सतत फोनची चाळा करणं, या इन्स्ट्रुमेंटने आपल्या आयुष्याचं भलंही केलं आहे, आपल्या आयुष्याचं वाटोळही केलं आहे. लोक सिनेमा नाटक बघत असताना फोनशी चाळा का करतात? सतत आपल्याला मेसेज आलाय का, व्हॉट्सअप आलाय का, हे का बघतात कळत नाही. चला मी म्हणतो फोनशी चाळा एक वेळ ठीक आहे, परंतु तुम्ही जर का विचार करा की तुमच्या डोळ्यामध्ये हा असा लाईट जर का टाकला असा, तर तुम्हाला त्रास नाही होणार. पण या त्रासाचा आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत विचार केला जात नाही. अजून एक मी गोष्ट पाहिली आहे, गाण्याच्या कार्यक्रमाला, मेहफिलीला, नाटकाला लहान मुलांना घेऊन येतात, आई वडील त्यांच्या हातामध्ये टॅब देतात आणि टॅब दिल्यानंतर ते पोरगं काय करतं तर अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर हे असं म्हणजे तुम्हाला मागच्याला दिसतच नाही नाटक किंवा सिनेमा किंवा मैफिल, आणि ते शूटिंग करत असतं. बरं 21व्या रांगेतनं तुम्ही ज्या वेळेला शूटिंग करता तेव्हाच्या शूटिंगला काही अर्थ आहे का? किती वेळा तो कॅमेरा हलतो, पण हे लहान मुलांना कुणी समजून सांगत नाही. कित्येक विद्वान असे असतात, नाटक चालू 5व्या रांगेत बसलेले चांगले देशपांडे, जोशी कुलकर्णी, लेले, साधी माणसं, परंतु त्यांना ही जाणीव नाही की नाटक चालू असताना फोन घेतात, हॅलो हॅलो मी नंतर फोन करतो, हॅलो मी नंतर फोन करतो. अरे फोन सायलेंट करा. नाटक चालू असताना, मैफिल चालू असताना सांगितलं जातं की लहान मुलांचे आवाज आणि फोनचे आवाज बंद करा. लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. कित्येक वेळेला आपण सिग्नलला उभे असतो, भरजरी साड्या घातलेल्या बायका दणादण सिग्नल तोडून पुढे जाताना दिसतात. जेंट्स बुलेटवाले काही बोलायची सोय नाही, त्यांची तर अजून माज किंवा नशा औरच आहे, हे बघताना मिळतं. मला खरोखर एक माझ्या लहानपणीचा जमाना आठवतो की ज्या वेळेला रघुनाथ चितळे म्हणजे चितळे बंधूवाले, दाजी काका गाडगीळ, आबासाहेब गरवारे, शंतनुराव किर्लोस्कर अशा मोठ्या लोकांकडेच पुण्यामध्ये गाड्या दिसायच्या, म्हणजे 4 चाकी दिसायच्या. याच्यापैकी दाजी काका असू देत, रघुनाथ चितळे असू देत, पांढरं स्वच्छ धोतरकोट टोपी घालून हे लोक चालत आपल्या दुकानात जायचे. धनाढ्य होते पण त्यांना हा शौक नव्हता. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा कॅडिलॅकमधनं शंतनुराव किर्लोस्कर मस्त बो लावलेले असे ड्रायव्हरच्या शेजारी बसून इकॉनॉमिक टाइम्स वाचत गाडीतनं जाताना दिसायचे, तेव्हा अभिमान वाटायचा. आता कोणाच्याही बुडाखाली गाडी असू शकते, परंतु ही गाडी असताना तो धनाढ्य आहे का? त्याची आर्थिक परिस्थिती ठीक आहे का? आपल्याला काही अंदाज येऊ शकत नाही. त्याचे हप्ते थकलेले असू शकतात. ऑडीमध्ये किंवा मर्सिडीजमध्ये बसून AC लावल्यावर त्याला त्या हप्त्यांच्या विचाराने घामही फुटू शकतो. इतकंच नाही तर कुठल्याही सिग्नलला या एकदम पंचतारांकित गाडीचा दरवाजा उघडला जाऊ शकतो आणि तो धनाढ्य माणूस पचकन एवढं थुंकू शकतो. ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते. माझ्या डोळ्यासमोर अजून एक दृश्य येतं. मी वैशाली समोर होतो आणि वैशाली समोर बघत असताना एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत होतो, काल सिंगापूरलाहून आलो, तुला सांगतो सिंगापूरला एवढं सुद्धा कचरा केलेला. 1 मिनिट पचाक थुंकला तो आणि म्हणला सिंगापूरला स्वच्छता पाळली जाते, थुंकलेलं चालत नाही. अहो महामानव, अहो मूर्ख महाशय, तुम्ही इथं थुंकला नाही तर पुणे आणि आपला भारतसुद्धा स्वच्छ राहणार आहे. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, कित्येक वेळेला या गोष्टी बघून त्रास होतो, मनस्वी त्रास होतो, फ्रस्ट्रेट व्हायला होतं की आपल्या जाणीवा या बोथट झाल्यात का? खरंच मित्रांनो मैत्रिणींनो,
विचार करायची वेळ आली आहे की ही जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फोन आहे, टॅब आहे, यांनी आपल्या आयुष्याचं भलं केलं आहे, पण ॲट द सेम टाईम आपण आपल्या हातानं ह्या इन्स्ट्रुमेंटचा गैरवापर करून आपल्या आणि दुसऱ्यांच्या करमणुकीच्या आनंदाच्यामध्ये बाधा आणतो का, विचार करायची वेळ आली.